69वा धम्मदीक्षा दिवस व वार समारोह कार्यक्रम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात आला। 2 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता धम्मध्वजारोहण तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी अशोक रंगारी, ॲडव्होकेट स्मिता मेश्राम व प्रमुख मार्गदर्शक भंते शिलभद्र बोधी यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मक्रांती व सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। दिनांक 3 ऑक्टोबरला यशोधरा भीमगीत मंडळातर्फे प्रबोधन, रविवारी 5 ऑक्टोबरला समजून घेताना यांचे धम्म प्रबोधन, सोमवार दिनांक 6 ऑक्टोबरला भीमराव एकच राजा सुप्रसिद्ध गायक प्रबोधन कमलेश भोयर, मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबरला पाठ वर्षा समाप्तीची भद्राभोवती यांच्या हस्ते समाप्ती कार्यक्रम धम्मदेसना व गावातून रॅली फिरवण्यात आली व सायंकाळी 7 वाजता संगीतमय धम्म प्रबोधन, हरिश्चंद्र लाडे व संच इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रोज सकाळी सायंकाळी सतत 3 महिने म्हणजे यांनी बौद्ध उपासकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सांगता भोजनदानाने साकोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती इथे आहे। या ठिकाणी 3 महिने वर्षावास कार्यक्रम सुरू होता। या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून भंते शिलभद्र बोधी यांनी 3 महिने मार्गदर्शन केलेले आहे। आज त्यांचा समाप्तीचा दिवस आहे। या ठिकाणी आपण बघू शकता सर्व बौद्ध उपासक सकाळ आणि संध्याकाळ 3 महिने या ठिकाणी वर्षावासच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात। आपण काही उपासकांची प्रतिक्रिया घेऊ। आपलं नाव काय आहे? कौशल्याबाई नंदेश्वर, माजी सरपंच साकोली। 3 महिने जो वर्षावास भंतेजीचा झाला, काय मार्गदर्शन आपल्याला मिळालं आहे? भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना तिलवान वंदन करते। आम्हाला जे ज्ञान प्राप्त झाले भंतेजीच्या संयोगाने खूप आनंद वाटते। 3 महिन्यापर्यंत भंतेजीने आम्हाला जो ज्ञान प्राप्त दिला, काही खुशी आणि काही असा वाटला का आम्हाला एक देवच भेटला का भगवान बुद्ध असा आम्हाला वाटला। 3 महिन्यापर्यंत भंतेजीनं आम्हाला इतका ज्ञान दिला की आम्ही कधी ऐकू शकत नव्हतो आणि याच्या आधी बी ऐकलं नाही। बस एवढं मी बोलून शकतो। माझं नाव कल्पना दीपक सांगोडे आहे। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत। या आदर्शांना मी पंचांग प्रणाम करते। त्याचप्रमाणे आदरणीय भिक्खू भदंत शीलभद्र बोधी आपल्या वर्षावासानिमित्त म्हणजे जवळपास 3 महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती इथे आपण त्यांना पाचारण केलेलं आहे। वर्षावासानिमित्त त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। तशी मी तर इथे मधामधातच यायची, असं म्हणजे वेळ कमी व्हायचा आणि महिला ज्या उपासिका आहे ह्या रेग्युलर यायच्या। तर मला हे म्हणायचं आहे की सगळ्याजणी 5 वाजता यायच्या, ध्यान साधना करायच्या आणि त्याच्यानंतर वंदना पण घ्यायच्या। पण त्याच्यामध्ये जे ध्यान आपण करतो त्या ध्यानामध्ये सुद्धा सजगता असणे खूप आवश्यक आहे। तसंच आपल्याला आदरणीय भदंत शीलभद्र यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलेलं आहे। तर त्यांच्या मार्गदर्शनावर सगळ्या महिलांनी पाऊल ठेवून पुढं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ध्यान करायला पाहिजे, त्या पद्धतीनं आपण आचरण करायला पाहिजे। भगवंताचा धम्म हा आचरणाशिवाय नाही। जोपर्यंत आपण आचरण करणार नाही तोपर्यंत आपल्याला धम्म कळत नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील असणे आवश्यक आहे। रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण कार्यरत राहणे, आपण आपले कर्म करणे आणि त्या कर्मावर सजगता राहणे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे। एवढंच मी बोलू इच्छिते। आणखी काही बौद्ध उपासक आहेत? माझं नाव वंदना टंबुरकर आहे। मी दररोज विहारात आम्ही दोन्ही टायमाला येत होतो, सकाळ आणि सायंकाळला। खूप छान वाटलं इथे धम्म ऐकून। भंतेजी खूप आम्हाला मार्गदर्शन करतात आणि ते ऐकून आम्हाला आजपर्यंत एवढा धम्म कळाला नव्हता। दररोज आम्हाला सायंकाळला धम्म शिकत असतात आणि खूप बरं वाटलं। 3 महिने कसे गेले आम्हाला माहीतच नाही झालं आणि असं वाटते की भंतेजी आम्हाला सोडून जाऊ नये, त्यांची खूप आठवण येईल आम्हाला। जसं आम्ही विहारात येऊन ते खूप आवडायचे। बस एवढे बोलून। माझं नाव सर्वोदय रंगारी आहे। मी इथे रेग्युलरच येत होती मी विहारामध्ये। तथागत भगवान बुद्ध आमचे आदर्श आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करते। भंतेजी शिलभद्र यांना तिलवान वंदन करते। भंतेजींनी वर्षावासामध्ये चांगलं योग्य मार्गदर्शन केलं।
सकाळी ध्यानसाधना व्हायची, सायंकाळी धम्म देशना व्हायची, पठण व्हायचं बुद्धा अँड हिज धम्मा. खरंच सांगितल्याप्रमाणे कसं आहे ना, तर धम्म आचरण्याशिवाय योग्य नाही. धम्माचं आचरण योग्य असायला पाहिजे हे भंतेजीचं सांगणं आहे आणि ते योग्यच आहे. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचाक प्रणाम. तसेच आमचे गुरु शीलभद्र भंतेजी यांना पण माझा वंदन. मी सुरुवात अशी झाली आहे की साखरे गुरुजी इकडे तिकडे भटकत होते आणि मला विचारले की गीताबाई, आम्ही खूप भंतेजी पाहत आहोत पण मला भंतेजी मिळाले नाही. तर मी म्हणाली की माझ्याकडे आहेत भंतेजी. तर ते भंडाऱ्याला असतात, ते परभणीचे आहेत, परंतु ते त्यांना बोलण्याला परखड वगैरे आहेत हे मला माहीत आहे. मी त्यांना शेंदुरापेला नेली. मग म्हणली साखरे गुरुजी, मी विचारते भंतेजीला की भंतेजी तुमचा वर्षवास कुठं आहे? तर भंतेजी म्हणाले की माझा वर्षवास कुठं नाही आहेत. तर मी म्हणलं साकलीला याल का? तर भंतेजी म्हणला हो. पण मी म्हणली समितीवाल्यांना विचारते. मी साखरे गुरुजींना विचारली आणि साखरे गुरुजी म्हणतात ठीक आहे आपण बोलावू. मग समितीवाले लोक जमले आणि भंतेजी पण आले माझ्या समोरच आणि विचारपूस वगैरे केली आणि यांना विचारले की तुम्ही इथं वर्षवास कराल? यांना हो म्हणाली. तेव्हापासून वर्षवास यांना सुरुवात झाली. तर भंतेजी 3 महिने राहिले. त्यानंतर सकाळ आम्ही सकाळी रोजच येत होतो, कधी कधी गॅप झाली आमची. तर ह्या धम्म वगैरे आम्हाला सुंदर प्रकारे शिकवला आणि त्या धर्मानुसार आम्ही सर्व वागावे, भंतेजीला सांगल्याप्रमाणे वागावे, त्यांच्यातच आपला फायदा आहे एवढं म्हणणं माझं आहे. माझं नाव कर्णमाला गजभी आहे. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आमच्या या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोली या विहारामध्ये आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला शीलभद्र भंतेजी लाभले आहेत. सकाळी आम्ही रोज येत होतो, वंदना ध्यान करत होतो आणि सायंकाळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे भंतेजी सुस्पष्टपणे एक एक ओळीचा, एक एक पॅराग्राफचा अर्थ समजावून आम्हाला सांगत होते. आजपर्यंत आम्ही असा कधीच म्हणजे ऐकलो नव्हतो. वाचन तर 5 ते 10 वेळा कोणी किती वेळा करते तरी पण काहीच समजत नाही. पण एक एक शब्द आम्हाला पूर्ण त्या ग्रंथाचे म्हणजे पठण केला ते सर्व समजले आहे आणि असे भंतेजी आम्हाला लाभले आहेत. त्यांच्यापासून आम्ही खूप बोध घेतलो आहोत. एवढे बोलून मी काय सांगाल आपण? 3 महिने आपण या ठिकाणी वर्षवास केलेला आहे. 3 महिने चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शनाच्या कोणता आपल्याला अनुभव आला? काय प्रतिक्रिया आहे? संवादाविषयी काय जागरूकता निर्माण झाली? जायचा टाईम झाला, गाडी येईल, लोकांनी तुम्हाला सांगितलं आणि तेच माझा अनुभव आहे. मलाही बरं वाटलं, छान वाटलं. नियमाप्रमाणे आल्यात आणि लक्षपूर्वक ऐकलं. आता ऐकलं तर खरं, वागतात का नाही ते मला काही घेणं नाही, पण ऐकलं त्याला मी महत्त्व तेवढं देत नाही. कारण कोणीतरी म्हणून गेलं, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आता तिकडून दोन्ही कुठून नाही जात, कुठूनही जाते वारं, त्याची जोडून द्या, आहे का नाही? म्हणून फक्त आणि फक्त माझं एकच सांगणं राहील की तुम्ही फक्त आचरण करा, तेही फक्त 5 शिलाचं. 5 शिलाच्या आचरणावर आपण ज्यावेळी ज्यावेळी चालायला शिकते तर चालता ते स्वतः उभं राहून चालायला शिकते तर 10 वेळा पडते. तसं पंचशिलाचं पालन करता करता आपण जरी डळमळलो तरी एक दिवस अष्टशिलाचं पालन करायला शिकू. आणि अष्टशिलाचं पालन केलं ना त्यावेळेला आपल्याला सर्व काही कळेल आणि त्याच्यानंतरच प्राप्त होईल. मला तुम्ही सांगा, एकदाचा प्रसंग आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी वकील कंप्लीट झाले होते ते गेले, जे आतमध्ये येतो बाबासाहेब बसलेले असतात, बाकीचे गैरे न तो गैरे वकील उभे राहतात, बाबासाहेब उभे राहत नाहीत. बाकीचे जे वकील होते ते म्हणले हो आंबेडकर जे झाले ते म्हणे जे झाले असं कोण म्हणते? कारण बाबासाहेब कायद्याचे पंडित होते, आहे का नाही? मग जे त्याच्या जागेवर जाऊन बसला मग म्हणे आंबेडकर यू आर रॉंग. बाबासाहेब म्हणे साहेब हू आर यू, नाही का? मग हे बाकीचे अरे गैरे न तो करी वा आंबेडकरचं जमलं नाही, असं नाही तसं नाही. अरे येडे हो म्हणे, त्याच्या गळ्यात तिथे पट्टी असते नाही तर
असते की नाही? तेच नाही, काय म्हणतात काय म्हणतात मला नाही. त्याचे 2 पट्ट्या असतात फक्त, आहे की नाही? पांढऱ्या, तेच नव्हत्या. तर बाबासाहेबांनी याला जेच कसं म्हणू मी, ते त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, त्यावेळी खिशातून काढल्या मग बांधल्या, मग बाबासाहेब उभे राहिले. असा हा धम्म आहे, याचे नियम फार कडक आहेत. मला पान फुलं वाह नाही, म्हणून मी इथंच थांबतो. माझा ऑटो आला, मला जाऊ द्या.